अवधूत नरवडे सांगलीवरून आलो आहे. मी आधी इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करायचो. काय सगळ्यांसारखे इंट्राडेमध्ये मला लॉसेसच झाले. मग त्याआधी मी सर ड्रीम11चे क्लासेस केले. आता खरं सांगायला गेलं तर मग सगळं करून बसलो सर मी. कलर ट्रेडिंग केलं, बायनरी केली, फॉरेक्स केलं, पण कशातच असं पॉझिटिव्ह असं रिपोर्ट भेटलं नाही काय. आता फर्स्ट टाईमच बोलतो माईकवर, जरा सांभाळूया. मग तुमचे व्हिडिओ बघायचो सर मी, 5-6 महिने व्हिडिओ बघायचो तुमचं. पर नेमकं समजत नव्हतं की करू का नको क्लास, करू का नको. पण सर मी एवढे व्हिडिओ बघायचो तुमचे की तुम्ही एक दिवशी माझ्या स्वप्नातच आला. आता खरी गोष्ट आहे, तर काय तुम्हाला पटणार नाही, पण म्हटलं आता मग क्लास करायलाच लागतो. निलेश सरांना फोन केला आणि मग क्लास बुकिंग करून घेतला आणि मग आलो सर. तुमचा क्लास एकदम भारी आहे सर. सगळं इन्फॉर्मेशन व्यवस्थित भेटली आणि तुमची सपोर्ट टीम पण एकदम सपोर्टिव्ह आहे. सगळं व्यवस्थित सगळं सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद सर. आणि सपोर्ट टीमचं पण धन्यवाद. नमस्कार, माझं नाव ललित शिंदे. मी धुळे जिल्ह्यामधून आलेलो आहे. इथे येण्या अगोदर मला 6-7 वर्षाचा ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स आहे. मी फक्त ऑप्शनमध्येच ट्रेडिंग करत होतो आणि जवळजवळ 6-7 वर्षाचा ॲव्हरेज बघितला तर मी प्रॉफिट करून एक बिझनेस सेट केला. नंतर 9 लाख रुपयाचा लॉसही करून बसलो. तर मी 6 महिन्यापासून या इन्स्टिट्यूटबद्दल खूप ऐकत होतो आणि त्याच्यावरती रिसर्च पण खूप करत होतो, रिव्ह्यू बघणे, इकडे गुगलवर करणे. पण मग मला असा ठोस कोणी भेटत नव्हतं. मी एक भडगावचे क्लायंट आहे, त्यांच्याकडे जाऊन भेटून आलो होतो, पण त्यांनी मला असं काही फास्ट सांगितलं नाही त्यांनी की इथं यायलाच का पाहिजे आणि काही नाही. ते म्हणले ठीक आहे बऱ्यापैकी. मग मी ऑप्शन तर सोडूनच दिलं. कमोडिटीवरच माझा फोकस होता. मी फक्त ऑब्झर्व करायचो सगळ्या गोष्टी. पण प्राईस ॲक्शन खूप मॅटर करतं ह्याच्यावरच माझा सगळ्यात मोठा फोकस होता. मी कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि चार्ट याच गोष्टी बघून सनी असं वाटायचं मार्केटचे ट्रेंड स्टार्ट होतो आणि तिथे एंड होतो. म्हणजे मुवमेंट जी रॅली आहे ती कॅप्चर करायला नाही भेटत होती. पण इथं आल्यावर वेगळंच काही कळलं की प्राईस ॲक्शन म्हणजे एक जी रॅली आहे ती त्याच्या प्राईस ॲक्शनवर नाही ठरत. जो ट्रेंड चालू होणार आहे तो दुसऱ्याच कुठून तरी ॲनालिसिस करून सगळी ठरतो आहे आणि ते एकदम प्रॉपरली मला समजलं इथे. त्याच्यावरती 15 दिवस मी पहिले प्रॅक्टिस करेल आणि मग नंतर ट्रेडिंगचा विचार करेल आता इथून. सर नमस्कार, मी गणेश पुजारी, सोलापूर बार्शीमधून आलो. मी आर्मीमध्ये जॉब करतो. मी सध्या सुट्टीवर आलतो मी की घरची पूजा आहे म्हणून त्यासाठी आलतो, कारण क्लास करायचा होता मला. माझ्या मित्रांनी सांगितलं तुमच्याबद्दल की बाबा शॉर्ट व्हिडिओ बी मी बरेच बघितले होते. तुम्ही जसं म्हणले होते जी बार्शीमधली जी माने वर्क फ्रॉम होम ते पण काम करत होते, त्यांचे बी व्हिडिओ बघितले होते मी की बाबा घरनं 14 लाखाचं काहीतरी पॅकेज होतं त्यांचं. ते करूनही म्हणजे सोडूनही तुमचा क्लास अटेंड केला त्यांनी. अटेंड करून ते सक्सेस झालेत. मग मी ऑप्शनमध्ये बी बरेच दिवस केलं, पण ऑप्शननी अशीच 1-1.5 लाखापर्यंत माझा लॉस केला, कारण आम्हाला तिथं ड्युटीवरती टाईम भेटत नाही. मग मी आता पोस्टिंग पुण्यात घेतो आहे, तर तिथं म्हणलं आपलं करिअर करून रिझाईन करता येईल आणि ह्याच्यात करिअर करता येईल, त्याच्यासाठी मी क्लास करायला आलो इथं. आणि पहिली गोष्ट म्हणजे एवढं मी आजपर्यंत जे एक्सपिरियन्स आहे माझ्या ह्याच्यातला ऑप्शनचा तो ह्याच्यासाठी 0 आहे. कारण जो तुम्ही जे चार्ट सांगितलं आहे, जे सांगायची पद्धत आहे ती भरपूर वेगळी आहे. आता यूट्यूबवरशी बी मी फॉलो केले, त्यांनी कधीच असं सांगितलं नाही हे करा ते करा असं करा. आणि सपोर्ट जी तुमची सिस्टम हे जे आहे सगळी सपोर्टिंग की भरपूर कोणी एवढं कधीच कोण सपोर्ट करत नाही आहे. स्वतः तुम्ही आणि मी तुमच्याबरोबर एकदा बोललो पण होतो त्यावेळेस, तिकडून मी कॉल केला आणि तुम्ही बोलले पण होते. आणि सरिता मॅडमनी सारखं रिमाइंडर पाठवायचा की हो 26 तारखेला तुमची बॅच आहे, 26 तारखेला बॅच आहे. मी ओके करून त्यांना रिप्लाय द्यायचो. आणि योगेश सरांनी खूप सपोर्ट केला आमचा. म्हणजे काही जरी क्वेश्चन विचारले सकाळी किंवा तुमच्या सपोर्ट सिस्टमनी भरपूर सपोर्ट केला आम्हाला. आणि आता इथं भरपूर नवीन मुलं आहेत आणि त्यांनी बी भरपूर म्हणजे कॉम्प्रोमाइज केलं सगळ्यांनी भरपूर. हे म्हणजे तुम्ही इतकं छान शिकवलं आहे आम्हाला. आणि पहिली गोष्ट मला एवढं विशेष वाटतं आहे की आपल्या मराठी माणसापाशी एक मराठी सगळे लेडीज आलेत, त्यात खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे की मी आज पहिल्यांदा एवढ्या लेडीज बघतो इथं. मी प्रत्येक म्हणजे यांना पण म्हणलो मी योगेश सरांनाही की इथं लेडीज येणं आणि सगळ्या मुलांमध्ये लेडीज बसणं हे खूप त्यांचं धाडस आहे. त्यांना सल्यूट आहे माझा. त्यांनी खूप म्हणजे डेअरिंग केली त्या बाबतीत की बाबा काहीतरी निर्णय घेतला की चला आपण हजबंडला किंवा पुढे ह्यांना मदत करता येता येईल. सर तुमचं एकच हे करतो की खूप तुम्ही छान शिकवलं. आणखीन याच्या पुढे अशीच मराठी माणूस ह्याच्या पुढे जावं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद सर. थँक्यू सर.
नमस्ते सर. मागच्या वेळेला जसं मी तुम्हाला बोललो होतो बोलायचं खूप काही आहे, पण थोडं त्यावेळेला बोललो होतो, थोडं आत्ता बोलतोय, थोडं अजून बोलायचं कधी ते तुम्हालाही माहिती आहे. बरं, सर्वात आधी ओळख करून देतो. माझं नाव अमित पाटील. मी ऑक्टोबरची बॅच अटेंड केली होती, गेल्या महिन्याची जी मी अटेंड केली बॅच, 4 दिवस पूर्ण इथं येऊन बघितलं, मला काहीही कळलं नाही. 4 दिवसात काहीही कळलं नाही. पण एकच गोष्ट कळली होती की सर जे म्हणायचे 98% लॉस करणाऱ्यांमधून आपल्याला उठून 2% प्रॉफिटवाल्यांच्यामध्ये येऊन बसायचं. फक्त एकच गोष्ट तेवढी डोक्यात होती, आपण 2% येऊन बसायचं. क्लासला यायच्या आधीच घरामध्ये सेटअप वगैरे सगळा लावून ठेवला होता. क्लास झाल्यानंतर सेटअप वगैरे सगळा चालू करून दिला. सेटअप चालू केला, पुढं बघायला लागलो, काय सगळ्या लाईनी बिनी दिसत आहेत, काय ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, कशाला काहीच कळत नव्हतं. ते लिहून दिलेलं सगळं वाचत होतो, त्याप्रमाणे बघत होतो, तरी काय कळत नव्हतं त्याच्यामध्ये. मग सपोर्ट टीमला फोन केला, सगळं ड्रॉइंग काढून घेतलं, जे त्यांना ॲक्सेस दिलं, त्यांना विचारलं ही लाईन कशाची, हे काय हे काय हे काय ते काय. आता सगळं इथं ज्यावेळेला रिपीटरला आलो आहे मी आता आल्यानंतर माझे पूर्ण सगळे डाऊट क्लिअर झालेत. मी बघितलं असेल कोणी, मी एक पण डाऊट विचारला नाही. मला डाऊट विचारावा लागलाच नाही. जसं सर तुम्ही मगाशी म्हणले की मी बारीकचा एक डाऊट विचारत होतो, कुणाला वाटत असेल मी शायनिंग मारतोय, बोलतोय, पुढं हे करतोय. सर असं नसतं. मी तुम्हाला एक गोष्ट त्यातनं सांगतो की काही जण यामध्ये असे असतात ना की त्यांना बोलायला भीती वाटते, मी कसं बोलू, मी कसं विचारू. काही जणांचं असं असते, आता माझाच डाऊट तुम्ही विचारला, मी कशाला विचारू. त्यामुळं असं तुम्ही काय समजू नका की नाही आपल्याला कोण काय पाठीमागं नाव वाटते का. उलटं चांगलं असते, जेवढं डाऊट आपण सरांना विचारतोय ना तेवढं त्याचं विश्लेषण पण होतं. आता मी रिपीट करतोय, पण माझं जवळजवळ आता मी 10 वेळा क्लास अटेंड केल्यासारखं माझं झालं आहे. याचा रिझन हा आहे की सरांनी 4 वेळा सांगितलं असेल आणि तुम्ही प्रत्येकजण डाऊट विचारायचे. आता तुम्हाला पटणार नाही, मी जर वही काढून दाखवली ना तर 5 ते 6 पेज माझे डाऊट आहेत. 5 ते 6 पेज तुम्हाला सर मी कृष्णा सर दाखवलं होतं परवा की तुम्ही माझे निम्म्यापेक्षा जास्त डाऊट तुम्ही विचारलेच आहे. दुसरी गोष्ट, सगळ्या ज्या ड्रॉइंग आहेत त्याची नावं, सुपरटेंड कशाला म्हणतात, स्टॉपॅस्टिक कशाला म्हणतात, 30चा स्टॉपॅस्टिक कुठला, 100चा कुठला. पहिल्या बॅचमध्ये मला काही कळलं नव्हतं. आता मी सगळं सांगू शकतो. ट्रिपल क्रॉस, एक्स्ट्रा कन्फर्मेशन, एन पॅटर्न, ITC, OTC सगळं जाऊन मी उद्यापासून ट्रेडसुद्धा करू शकतो. म्हणायचा उद्देश हा एकच आहे की आपल्याला जो कॉन्फिडन्स येतो ना तो फक्त तुषार भोमकर सरांकडनंच येतो. त्यांच्या सांगण्याची, बोलण्याची एकदम जी काही पद्धत आहे ती इतकी खरी आहे ना, खरी. शो ऑफ नाही आहे किंवा उगाच बोलायचं म्हणून बोलायचं, काही पण दाखवायचं, काही नाही. आता सर जसं आम्ही मागच्या बॅचला होतो त्यावेळेला तुम्ही दुबईचे काही गोष्टी सांगायच्या, पण ते तुम्ही लिमिटेड सांगायच्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता तुम्ही जे सांगितलं ना ते तुम्ही बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. म्हणजे त्यावेळेला जेवढं घडलं होतं तुम्ही तेवढंच सांगितलं. त्याच्यानंतर ह्या मधल्या महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्ही एकदा दोनदा जाऊन आला असाल, त्याच्यानंतर जे घडलं ते तुम्ही सांगत होता. म्हणजे ऑब्झर्व करायची जी आमची क्षमता नाही लक्षात येते की समोरचा माणूस सांगतोय ना, जे घडतंय किंवा जे आहे ते खरं सांगतात. असं नाही की बाबा समोरच्याला सांगायचं आहे, बडेजावकी मारायची आहे, मोठेपणा करायचा आहे. हा प्रकार सरांच्यात काही दिसत नाही, कधीच दिसला नाही. मला तर वाटते नसणारच आहे तो काय. जे काय आहे ते खरं बोलतात आणि समोरच्याला जे आहे ते क्लिअर सांगतात. 10 वेळा बोलतात, तुम्हाला काय समजले का नाही विचारा. ज्यावेळेला लास्ट टाईमला सर क्लास करत होतो ना त्यावेळेला तुम्ही म्हणायचे समजले का सगळ्यांना, हो. सगळे हो म्हणायचे. मला काहीच कळत नव्हतं, मी पण आपलं हो म्हणायचं ते. पण त्यांचं जे लास्टची वाक्य असतात ना की जरी काही नाही कळलं की आमची सपोर्ट टीम आहे, गुगल फॉर्म भरा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तेवढी एक गोष्ट डोक्यात होती की जरी काही झालं तरी आपण संपर्कात राहू शकतो, माहिती घेऊ शकतो, रिपीट करू शकतो. एकदा नाही 10 वेळा पण रिपीट करू शकतो. एवढंच बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार सर, मी प्रगती रोटे कोल्हापूरवरून आले. तर इथे यायच्या आधी म्हणजे कोविडच्या आसपास मी ट्रेडिंग करायला सुरुवात केलेली, पण इक्विटीमध्ये करत होते आणि एवढा कॉन्फिडन्स नव्हता. म्हणजे 3-4 वर्ष करत होते खरं. आणि ॲक्च्युली मी पुण्याला जॉब करते खरं. 2 वर्ष झालं वर्क फ्रॉम होम होतं. तर मग दिवाळीत पण खूप सुट्ट्या झालेल्या आणि आत्ता 4 दिवस मी असं सांगून आलेले ऑफिसला की बहिणीचं लग्न आहे म्हणून. तर म्हणजे त्याच्या आधी ते बोललेले की तुझ्या सुट्ट्या रिजेक्ट होणार आहेत आणि जर तू सुट्ट्या कॅन्सल केलीस तर तुला आम्ही अजून पुढे 6 महिने वर्क फ्रॉम होम देऊ. तर मग मी म्हटलं नाही, सरांच्या क्लासला यायचंच आहे. तर मग मी तो ऑप्शन रिजेक्ट केलेला आणि असं सांगून आलेले की लग्नाला चालले म्हणून. तर मग इथे येण्याचा पर्पज आता असं वाटतं की सक्सेसफुल झाला आहे, कारण की ऑब्व्हियसली 6 महिन्यांना असं कॉन्फिडन्स आहे की जॉब तर सोडणारच आहे म्हणून. तर एक जण असे म्हणत होते की खंत वाटते की लेट आले म्हणून इथे.
तर मला पण असंच वाटतं की थोडा लेट झाला, आधी आले असते तर बरं झालं असतं क्लासला. पण मग मी एवढंच सांगेन की लेट आहे पण थेट आहे. आणि सरांनी असं सांगितलं की आता इथून एवढा कॉन्फिडन्स घेऊन चालले की शिकार करायची आणि ती पण मोठी शिकार करायची आहे. आणि एवढंच सांगेन की गुरु आयुष्यात किती महत्त्वाचा असतो आणि योग्य गुरु भेटायला पाहिजे आणि तो आम्हाला सरांच्या रूपाने भेटला आहे. तर त्याच्यासाठी खूप खूप आभार सर.